नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अर्णव ईश्वरीला सांगत असतो की तुला किती आनंदाची बातमी आहे माहिती का, की तुला माझ्या लग्नाची ऑर्डर मिळते आहे, बल्क ऑर्डर, आणि तेही अर्णव आणि लावण्याच्या लग्नाची। त्याच्यामुळे तुला किती आनंद झाला पाहिजे, एवढी आनंदाची बातमी मी तुला सांगतो आहे। तुझ्या चेहऱ्यावर अजिबात हास्य नाही आहे असं तो तिची खिल्ली उडवत असतो। तू पण तर राकेशजी सोबत लग्न करते आहे ना, तर मग चांगलीच गोष्ट आहे, तुला एवढी चांगली मी ऑर्डर दिली असं म्हणून तो त्याची खिल्ली उडवत असतो। आता इकडे लावण्य अर्णवला म्हणते की यार तू खरंच माझ्याशी मनापासून लग्न करायला तयार आहे ना, खरंच तू माझ्याशी मनापासून लग्न करतो आहे ना। तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे बघ, प्रेम आणि लग्न यामध्ये खूप फरक आहे। तुला मी आधीच गोष्ट क्लिअर करून सांगतो की लग्न आणि प्रेम या दोघी वेगवेगळ्या गोष्टी आहे। मी लग्न करेल पण प्रेम तुझ्यासोबत करेल की नाही हे मलाच माहीत नाही। हे ऐकून आता लावण्यालाही खूप मोठा धक्का बसतो, लावण्याच्या पायाखालची जमीन सरकते। तेव्हा तर लावण्य म्हणते यार तू काय बोलतोयस, तुला तरी समजतं आहे का? लग्न म्हटलं म्हणजे प्रेमाची गोष्ट तर येतेच ना। पण अर्णव म्हणतो पण तसं नाही ना, मी लग्न हे सगळ्यांच्या सांगण्यावरून करतो, पण प्रेम हे मला माझा निर्णय आहे प्रेम करायचं की नाही असं तो आता म्हणत असतो। आता हे ऐकून लावण्याला मोठा धक्काच बसतो। तर मंडळी पुढे आता ईश्वरी खूप रडत असते, तिला खूप वाईट वाटत असतं। ती आता घरी जाते तेव्हा आता सुप्रिया म्हणते ईश्वरी बाळा काय झालं, तू का रडते आहे? तेव्हा आता ईश्वरीला खूप रडू येत असतं, तिला म्हणजे काय बोलावं काही सुचत नसतं आणि या गोष्टी किती सुप्रियाला सांगूसुद्धा शकत नाही। अर्णवच्या लग्नाच्या निर्णयामुळे तिला खूप वाईट वाटत असतं की अर्णव सर आता लग्न करणार आहे लावण्यासोबत। तिला तिचंच रडू येत असतं का ती पण खरंच आता अर्णवच्या प्रेमात पडली आहे। अर्णवच्या लग्नामुळे तिला खूप दुःख म्हणजे खूप वाईट वाटत असतं। तर मंडळी आता ईश्वरी आता अर्णवचं लग्न वाचवू शकेल का, की लावण्यासोबत होऊ देईल, की स्वतः आता राकेशसोबत लग्न करणार, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल। ईश्वरीने आता अर्णवचं लग्न थांबवून दोघेही आता एकत्र यायला पाहिजे, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल। अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जातील।